नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UR अकॅडमीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 संसद। संसद हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय। मुख्य न्यायाधीश व उच्च न्यायालय हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3 असा आहे मित्रांनो, संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क। स्वातंत्र्याचा हक्क हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4 असा आहे मित्रांनो, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालय हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 5 असा आहे मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 पुणे। पुणे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 पुणे व सातारा। पुणे व सातारा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 7 असा आहे मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 तानाजी मालुसरे। प्रश्न क्रमांक 8 असा आहे मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, देवेंद्र कुमार उपाध्याय। पर्याय क्रमांक 4 देवेंद्र कुमार उपाध्याय हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 द्विकर्मक। द्विकर्मक हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10 असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 नर्मदा। नर्मदा खोरे हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 11 असा आहे मित्रांनो, भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? भारतात सुमारे 95% परकीय व्यापार कशाने होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 सागरी मार्ग। सागरी मार्ग हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 12 असा आहे मित्रांनो, संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅड्या जागा आहेत? संसदेच्या वरिष्ठ सभागृहात डॅड्या जागा आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 250। 250 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 13 असा आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या डॅड्यास कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात? भारतीय राज्यघटनेच्या डॅड्यास कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 अनुच्छेद 61। अनुच्छेद 61 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 14 असा आहे मित्रांनो, निळा सावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा। निळा सावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 निळा सावळा। निळा सावळा हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 15 असा आहे मित्रांनो, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 स्नायू। ध्वनीचा वेग हा सर्वाधिक स्नायू अवस्थेत असतो हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 16 असा आहे मित्रांनो, घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती?
घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 हत्ती. पर्याय क्रमांक 2 हत्ती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 असा आहे मित्रांनो, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्याचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा आहे मित्रांनो, मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते? मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 10 लाख. 10 लाख हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 असा आहे मित्रांनो, अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 कापूस. कापूस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20 असा आहे मित्रांनो, राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? राज्यातील सर्वात विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 राज्यपाल. राज्यपाल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे मित्रांनो, एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजुरी देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला डॅश वापरत असतो. एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजूर देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला डॅश वापरत असतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 नकाराधिकार. नकाराधिकार हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 विदर्भ व मराठवाडा. विदर्भ व मराठवाडा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा. औष्णिक विद्युत ऊर्जा हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 असा आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक. ग्रामसेवक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 असा आहे मित्रांनो, परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे? परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केंद्रीय. केंद्रीय हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 असा आहे मित्रांनो, जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो स्थायी समिती. पर्याय क्रमांक 3 स्थायी समिती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 असा आहे मित्रांनो, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 अँग्लो इंडियन. अँग्लो इंडियन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 28 असा आहे मित्रांनो, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ग्रामपंचायत. पर्याय क्रमांक 2 ग्रामपंचायत हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 असा आहे मित्रांनो, डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे?
खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी हे उत्तर बरोबर आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.